मुंबईमध्ये पावसाळा सुरू होताच रस्त्यावरती खड्डे पाहायला मिळतात। नेहमी मुंबई महापालिका रस्त्याच्या दुरुस्तीची कामं आणि खड्डे भरण्याचा दावा करते, पण वांद्र्याच्या खार भागामध्ये काही प्रमाणामध्ये खड्डे दिसून येत आहेत, तर मॅनहोलचं झाकण सुद्धा नीट बसवण्यात आलेलं नाही। मुंबईतल्या वांद्रे परिसरामधली दृश्य आपण बघतोय, कशा पद्धतीने रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे याचा अंदाज आपल्याला या दृश्यांमधून येईल। तर मुंबईमध्ये रस्त्यांवरती काही प्रमाणामध्ये खड्डे आहेत, मात्र रायगडमधील दिवे आगार गावामध्ये पूर्ण रस्ताच चिखलामध्ये गेल्याचं दृश्य बघायला मिळतं। मुंबईमधली दृश्य आपण एकीकडे बघतोय, खार रोड परिसरामधली दृश्य आहेत, तर दुसरीकडे दिवे आगारमधली, रायगडच्या दिवे आगारमधली दृश्य आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला रस्ता संपूर्णपणे चिखलामध्ये दिसतोय। आणि याचविषयी आपण अधिक बोलूया। मुंबईतनं आपले प्रतिनिधी रिद्देश हादिम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, वारंवार मुंबई महापालिकेकडनं मुंबई खड्डेमुक्त करण्याचा दावा केला जातो, रस्त्याच्या दुरुस्तीची कामं घेतली जातात, खड्ड्याची कामं केली जातात, मात्र प्रत्यक्षामध्ये खड्ड्यापासून मुंबईकरांची सुटका होताना काही दिसत नाहीये। नक्कीच आपण पाहिलं, जर महानगरपालिका आपल्या दर पावसाळ्याच्या आधी आश्वासन देते, सरकार आपल्याला आश्वासन देते की आम्ही मुंबईला खड्डेमुक्त करू, मात्र असं चित्र काही आपल्याला दिसून येत नाही। आता देखील अशीच काही स्थिती आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईच्या अंधेरी परिसर, नवीन लिंक रोड परिसर असेल, खारचा जो काही परिसर असेल, त्याचबरोबर वांद्र्यातील काही परिसर असेल, जो वेस्टचा परिसर आहे, तिकडे आपण पाहिलं तर जे रस्त्यावर जे मोठमोठे खड्डे आहे ते आपल्याला दिसून येत आहे। अजून पावसाळा अजून सुरू झाला आहे, मात्र आपण पाहिलं तर मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस हा पडण्याची शक्यता आहे जुलै महिन्यामध्ये वर्तवण्यात घेण्यात आली आहे। आणि जर त्या लोकांनी प्रशासनाकडून जर खड्डे नीट भरण्यात नाही आले तर हे जर मुंबईची जी स्थिती आहे ती अजून जी गंभीर होऊ शकते। दुसरीकडे आपण जर पाहिलं, पालिका प्रशासनाकडून नेहमी आपल्याला बरोबर